नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. गुप्तधनाच्या आमिषाने पुरातन ज्योतिबा पावतका मंदिराची मोडतोड, भाविकास संताप. एकीकडे विज्ञानाच्या युगात समाज प्रगती करत असताना दुसरीकडे गुप्तधनाच्या अंधश्रद्धेमुळे श्रद्धास्थानांची विटंबना होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. ऐतोडी बुद्रुक मरळनाथपूर मार्गावरील डगेवाडी वन विभागाच्या हद्दीत असलेल्या ऐतिहासिक ज्योतिबा पावतका मंदिराची अज्ञात व्यक्तींनी मोडतोड केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐतोडी बुद्रुक ते मरळनाथपूर या रस्त्याच्या डाव्या बाजूस अनेक वर्षापासून ज्योतिबा देवाचे हे पावतका मंदिर असून परिसरातील भाविकांसाठी ते अत्यंत पवित्र व श्रद्धेचे स्थान आहे. मंदिराच्या खाली सोन्या नाण्यांचे गुप्तधन दडले असावे या अंधश्रद्धेतून अज्ञातांनी मंदिराच्या चौथाऱ्याचे दगड उचकटून मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. निर्जन परिसराचा गैरफायदा घेत हा प्रकार करण्यात आल्याचे स्पष्ट झालं आहे. या पावतका मंदिराचे विशेष महत्त्व असून दख्खनचा राजा ज्योतिबा डोंगरावरून येणारी क्रमांक 1 ची मानाची सासनकाठी येथे काही काळ विश्रांतीसाठी थांबते. अशा पवित्र स्थानाची पैशाच्या लोभापोटी विटंबना झाल्याने भाविकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच डगेवाडी ग्रामस्थांनी तात्काळ कुरळप पोलीस ठाणे तसेच वन विभागाला याबाबत कळवलं. आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घटनेचे 4 दिवसांनी ग्रामस्थांनी संयम राखत स्वतः पुढाकार घेत मंदिराची डागडुजी करून त्याचे पावित्र्य पुन्हा जपले. श्रद्धा तिथेच टिकते जिथे पावित्र्य जपलं जातं. गुप्तधनाच्या हव्यासापोटी देवस्थानची नासधूस करणे हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे, अशी भावना स्थानिक ग्रामस्थातून व्यक्त होत आहे. या घटनेतील समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, तसेच या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी आणि अशा पुरातन श्रद्धास्थानांच्या संरक्षणासाठी वन विभाग व पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी गावचे पोलीस पाटील विजय खोत, माजी सैनिक नंदकुमार सकटे, कृष्णा खोत, जगन्नाथ माने, नागनाथ खोत, पिंटू खोत, मिस्त्री विलास महाडिक, वसंत सावंत, पप्पू सकटे, सोहम खोत, संग्राम खोत यांनी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. मी डेगेवाडी गावचा पोलीस पाटील विजय बाबासू खोत आणि आज आमच्या गावच्या वन हद्दीमध्ये डेगेवाडी गावच्या वन हद्दीमध्ये ज्योतिबाचे पाऊल म्हणजे पावतका हे पुरातन काळापासून म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासून ज्योतिबाचे आख्यायिका अशी सांगितली जाते की ज्योतिबा ह्याच्यापासून म्हणजे केदारनाथापासून जो चालत आले त्यांचं हे एक पाऊल इथे काय पाठीमाग आहे, पुढे करंजवडे हद्दीत आहे आणि ज्योतिबा कोडोलीची तिथे आणि परत पायापाशी आहे. तर आज आम्ही म्हणजे पाठीमागे एक 2 ते 3 दिवसापूर्वी आम्हाला समजलं की आपल्या हद्दीत असलेल्या ज्योतिबाच्या पावतक्याचे कोणीतरी अज्ञाताने त्यात काहीतरी सापडेल म्हणजे जुने काहीतरी पुरातन आहे म्हटल्यावर त्यात काहीतरी सोने नाणे वगैरे काहीतरी सापडेल ह्या उद्देशाने त्याचं नासधूस केली होती व त्याचे जे जुनात पुरातन अवशेष होते ते आपल्याला जतन करायचे होते. मग आम्ही आज इथे येऊन आमचे गावकरी, माजी सरपंच असतील, माजी फौजी आहेत, आपले ट्रॅक्टरचे मालक नागनाथ खोत आहेत, वन विभागाचे जुने कर्मचारी आहेत, आपले माडिक आणि आपले ST महामंडळात माजी कंडक्टर आपले खोत साहेब आहेत. हे सर्वांनी आणि हे 2 मुले सुद्धा आहेत लहान, कारण यांची सुद्धा मोलाची साथ आता लाभली आणि आपल्या सकटे पप्पू सकटे म्हणून हे आहेत. या सर्वांच्या ह्याने सहकार्याने आज आम्ही पुरातन विभाग आणि आपले पुरातन आपला जो ठेवा आहे हा जतन करण्याच्या उद्देशाने व आमच्या गावचे मूळ कुळस्वामी हा ज्योतिबा देव असल्यामुळे सर्वांनी येऊन इथं परत ज्या स्थितीत होतं त्या स्थितीत ते केलेलं आहे. आणि वन विभागाला आपण त्याची कल्पना दिली होती, आपल्या पोलिटिशियनलाही कल्पना दिली होती आणि सदर त्यांनी आम्हाला सांगितलं की फक्त जैसे ते आहे त्या फक्त स्थितीत ते करा, याच्यात नवीन काय बदल करता येणार नाही. मग आम्ही जे पहिलं होतं त्या पद्धतीनेच ते तयार केलेलं आहे. पण अज्ञाताने ज्याने नुकसान केलं त्याला खरोखरच हे वाटायला पाहिजे होतं की देवाची हे एवढं मोठं श्रद्धेचं स्थान असताना आज ज्योतिबा देवाची मानाची पालखी मनपाडळी गावची 1 नंबर जो आज ज्योतिबाच्या चैत्रयात्रेला ज्योतिबाची मोठी यात्रा भरते त्यावेळेला ती पालखी येथून आल्यानंतर आमच्या इथं पावतक्याजवळ एक थोडा वेळ विश्रांती असते. इथं त्यांना आपले थोडंसं आमच्या गावामार्फत त्यांना अल्पोपहार वगैरे असं देतो आम्ही दरवर्षी आणि त्या अनुषंगाने इथं त्यांच्याकडून आरती होऊन पालखीची इथे भेट घडवली जाते आणि त्यानंतर ती मार्गस्थ पुढच्या दिशेने होते. एवढा आस्थेचा विषय असताना सुद्धा अज्ञाताकडून नुकसान झाले, खरोखरच निषेध करणारी गोष्ट आहे. कृपया प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेऊन
आता आम्ही ते दुरुस्त केलेलं आहे, पण भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये याची खबरदारी वन विभाग असेल किंवा पोलिसांचा आपला प्रशासन विभाग असेल यांनी घेणे गरजेचं आहे. आज आता आम्ही पण आमच्या गावामार्फत पण आता याच्यावर लक्ष ठेवणार आहे, कारण आमच्या गावापासून हे जरा अंतर जास्त पडते, कारण लांबून दूर फिरून यायला लागत असल्यामुळे जरा जास्त येण्याचे रहदारीचे प्रमाण कमी आहे. पण हे पर्यटनास असं विषय असा आहे की याच्या बाजूलाच आपल्याला दिसलं तर कोडी जी जुनी काळापासून चालत आलेली, म्हणजे आम्हाला पण कळत नाही, म्हणजे बऱ्याच हजारो वर्षापासून असणारी ह्या बाजूला एक कोड आहे, परत ह्या पूर्वेला पण एक कोड आहे. म्हणजे याचा जर पर्यटनाला विकास जर केला आपण तर खरोखरच एक चांगली आमच्या गावाला सुद्धा याचा उत्पन्न स्रोत होतील. त्यामुळे वन विभागाकडून आम्ही तशी रितसर परवानगी घेऊन पर्यटनास वाव जर मिळाला तर खरोखरच काहीतरी चांगलं करता येईल असा आमचा एक उद्देश आहे. ज्योतिबाच्या नावानं श्याम भलं. ज्योतिबाच्या नावानं श्याम भलं. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.